हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो पाहूया आता कृष्णा बाळजाबाईंना पुढच्या येत्या निवडणुकीत ती जिंकून येणार सरपंच म्हणून असा ओपन चॅलेंज देणार, तर त्याचबरोबर आता तुमचा खोटा मुखवटा मी जगासमोर आणणार असं सुद्धा आता कृष्णाने बाळजाबाईंना सांगितलेलं असतं। तर आता कृष्णाचा आणि दुष्यंतचा बाळजाबाई स्वतः गृहप्रवेश करून घेणार। आता जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये नेमकं काय काय घडतं। तर आता दुष्यंतला सकाळ सकाळ ताप भरलेला असतो, त्यामुळे कृष्णा आता बाळजाबाईंना फोन करते आणि बाळजाबाईंना ती सांगत असते की बाळजाबाई, दुष्यंत सरकारांना ताप भरलेला आहे, तर आता तुम्ही या आणि त्यांना इकडनं घेऊन जा। उगाचच्या उगाच माझ्यामुळं त्यासनी काय बी त्रास झालेला मला नाही चालायचं। बाळजाबाईंना तर हेच हवं असतं की त्यांना दुष्यंतला घरी घेऊन जायचं आहे। तर आता कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, तुम्ही नका थांबू, इकडं जावा तुम्ही तुमच्या घरला, तिकडं गेलात की तुम्हासनी बरं वाटेल, समधी तुमची काळजी घेतील, हे घ्या चहा प्या। आणि मग कृष्णा बाहेरच दुष्यंतसाठी चहा घेऊन येते। दुष्यंत चहा पितो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा तुला माझी एवढी काळजी वाटते, तू माझी इतकी सेवा करतेस, याहून उपर महत्त्वाचं माझ्यासाठी दुसरं काहीसुद्धा नाही आहे, तेवढंच माझ्यासाठी खूप आहे खरंच। त्यानंतर बाळजाबाई आता दुष्यंतला घ्यायला आलेल्या असतात, त्यावेळी कृष्णा घरात येते। बाळजाबाई कृष्णाच्या मागोमाग घरात येतात आणि आता कृष्णा ही बाळजाबाईंना म्हणत असते, हे बघा दुष्यंत सरकारांना बरं नव्हतं म्हणून फक्त मी तुम्हासनी फोन करून समजा सांगावं या विचारानं फोन केला होता। माझ्या मनात तुमची जागा आणि लायकी काय आहे हे तुम्हासनी आता व्यवस्थित ठावं आहे, त्यामुळं उगाचच्या उगाच माझ्याजवळ बोलायला थांबू नकासा। मला तुमच्याजवळ काय बी बोलण्यात इच्छा नाही आणि रस तर मुळाच नाही, त्यामुळे इकडनं निघून जावा। त्याबरोबर बाळजाबाई कृष्णाचा हात धरतात आणि कृष्णाला स्वतःकडे वळवत आता कृष्णाच्या मुस्काटात द्यायला हात उगारतात। इतक्यात तोपर्यंत त्या ठिकाणी दुष्यंत येतो आणि दुष्यंत बाळजाबाईंचा हात पकडतो आणि बाळजाबाईंना म्हणतो, आई अगं काय करतेस तू, हे आपल्यामध्ये रांगडे पाटलांचं रक्त आहे आणि बाई माणसावर हात उगारणं हे रांगडे पाटलांच्या संस्कारात बसत नाही, मग तरीसुद्धा तू कृष्णावर हात कसा काय उगारलास। तर कृष्णा आता दुष्यंतकडे बघत असते, तर बाळजाबाई ह्या दुष्यंतला म्हणतात, अरे दुष्यंता ह्या पोरीमुळंच झाली नवं तुझी ही अवस्था, हिच्याचसाठी तू इथं राहायला आलास नवं आणि हिला साधी तुझी दया बी आली नाही वैरे, हिनं तुला बाहेर ठेवलं। त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, आई कृष्णा जे काही वागली ना त्यामध्ये कृष्णाची काहीतरी चूक आहे असं मला वाटत नाही, कारण जे काही झालं त्या सगळ्याला पूर्णपणे मी जबाबदार आहे, माझ्यामुळे सगळं घडलं आहे। कृष्णा तर मला पहिल्या दिवसापासून सांगत होती की दुष्यंत सरकार तुम्ही इकडे नका थांबू, दुष्यंत सरकार तुम्ही इकडे नका थांबू, तुम्ही निघून जा, तुम्ही निघून जा, पण मीच कृष्णाचं ऐकलं नाही। जर मी तिचं ऐकलं असतं तर कदाचित आज मला एवढा सगळा त्रास झाला नसता। आणि कुठलीही मुलगीच काय, अगदी जर कृष्णाने माझ्यापासून काही लपवलं असतं तर मी सुद्धा असाच रिॲक्ट झालो असतो, त्यामुळे मला वाटत नाही की कृष्णाचं काहीतरी चुकलं आहे। उगाचच्या उगाच तू कृष्णाला दोष देऊ नकोस आई प्लीज। त्यावर बाळजाबाई म्हणतात, दुष्यंत अरे पण दुष्यंत म्हणतो, आई प्लीज। त्यावर मग मात्र आता बाळजाबाईंचा नाईलाज होतो। बाळजाबाई विचार करतात, जाऊ दे आता मी जास्त काही बोलाय नाही। नंतर आता कृष्णाने सिद्ध केलेलं आहे की पूजा ही खोटं बोलली आणि पूजाला कुठल्याही पद्धतीचा काहीही आजार वगैरे झालेला नव्हता आणि त्या डॉक्टरांच्या मार्फत कृष्णाने पूजाला आता खोटंही पाडलेलं आहे। आणि नंतरनं पूजाचं थोबाड फोडत पूजाला सांगितलं की माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं, पुन्हा माझ्या नवऱ्याच्या जवळ यायचं नाही। हे सगळं तर आपण अगोदरच पाहिलेलं आहे की कृष्णाने कशा पद्धतीने पूजाला चांगली अद्दल घडवली आणि दुष्यंतबरोबर एकत्र उभी राहिली आणि दुष्यंतला हे सगळं बघून खूपच जास्त आनंद झाला। आता पूजाचा खोटारडेपणा कृष्णाच्या समोर उघड झाल्यानंतर मग कृष्णा आता रांगडे पाटलांच्या घरी राहायला तयार झालेली असते, पण त्याआधी कृष्णा तिथेच बाळजाबाईंना नंतर ओपन चॅलेंज करते आणि ती आता बाळजाबाईंना म्हणत असते, बाळजाबाई आजपर्यंत तुमच्या खुर्चीसाठी, तुमच्या राजकारणासाठी, तुमच्या सन्मानासाठी तुम्ही गरिबांचा बळीसुद्धा दिलेला आहे, गरिबांचा वापरसुद्धा करून घेतलेला आहे। एखाद्या गरीब माणसाची कशी काय गोची करायची, कसा त्याचा स्वतःच्या बाजूने फायदा करून घ्यायचा हे तुम्हाला बरोबर कळतं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुमच्या समोर मी उभी आहे, ही कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील, आणि आता काहीही झालं ना तरीही मी तुम्हाला असं वागू देणार नाही। याद राखा, हा कृष्णा दुष्यंत रांगडे पाटीलचा शब्द आहे, नाही जर पुढच्या इलेक्शनला म्या सरपंच म्हणून निवडून आलो तर म्या माझं नाव कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील सांगायचो नाही। तुम्हासनी वाटतं ना आज पावतर तुम्हीच निवडून आलाय बिनपक्ष, कारण लोकांना तुमच्यावर जास्त विश्वास आहे, ह्यो तुमचा समज आहे। पण आता बघू तुमचा ह्यो खोटारडेपणाचा मुखवटा कवा पावतर टिकतोय।
आता म्या काय बी झालं तरी तुमच्या मोहरं उभी राहणार आणि निवडून बी येणार आणि तुमचा हा जो काही खोटारडेपणाचा मुखवटा आहे की नाही तो टरा फाडणार आणि समद्यांसमोर तुमचा खरा चेहरा आणणार. कसा तुम्ही समद्यांचा वापर करता आणि कसं आजपर्यंत तुम्ही तुमचं पद राखून ठेवलं आहे हे सगळं मी गावातल्या सगळ्या लोकांना दाखवणार. याद राखाल बाळजाबाई, आजपर्यंत तुम्हाला कृष्णा कधीच भेटली नव्हती, पण आज तुम्हाला कृष्णा भेटली आणि आता मात्र कृष्णा तुम्हाला सोडणार नाही, लक्षात ठेवायचं. आता दुष्यंतला मात्र कृष्णा आणि बाळजाबाईंच्या या चॅलेंजबद्दल काहीही माहीतच नसतं. तर आता कृष्णा ही बाळजाबाईंना म्हणत असते, तुमची तर इच्छा होती नवं म्या या घरात कधीच न राहणं, पर आता बघा आता तुमच्या नाकावर टिचून या घरात राहून बी दाखवतो आणि ह्या निवडणुकीत जिंकून बी दावतो का नाही ते. त्यानंतर दुष्यंत तिकडे येतो आणि काय चाललं आहे तुमचं असं विचारतो. त्यावर कृष्णा म्हणते, काही नाही हो, मी बाळजाबाईसनी एक महत्त्वाची गोष्ट सांगत होते. दुष्यंत विचारतो, कोणती गोष्ट सांगत होतीस? कृष्णा म्हणते, काही नाही हो, एवढ्या प्रत्येक सासू सुनेच्या गोष्टी तुम्हासनी पडायची काही गरज नाही, ते आमचं सासू सुनेंचं सिक्रेट आहे. काय बाळजाबाई, बरोबर नवं? त्यावर मग मात्र होकार देण्या वाचून बाळजाबाईंकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो. कृष्णा म्हणते, अहो बाळजाबाई, असं काय करायला आहे? आता म्या आणि दुष्यंत सरकार एवढे पुण्यांदा घरला परत आलो आहे, काय आमचं औक्षण वगैरे करणार नाही का? आम्हाला ओवाळून मान सन्मानानं कौतुकानं आत घेणार नाही? अहो म्या तुमची लाडकी एकुलती एक सून आहे, ठावं आहे. म्या जेव्हा घर सोडून गेले असेल तेव्हा दुष्यंत सरकार तर नाराज झाल्या असत्यालच, पण त्याहून अधिक नाराज झाला असेल ना जर कोणी, तर त्या तुम्ही आहेसा. तुम्हाला लई वाईट वाटलं असेल अहो, कारण तुम्ही मला सून कमी आणि लेक जादा मानलं आहे ना. मग आज तुमची ही लेक पुण्यांदा तुमच्या ह्या घरात लक्ष्मीच्या पावलांना यायला, मग काय लेकीचं औक्षण करून लेकीचं आदर सत्कार करून स्वागत नाही करणार होय? अशा काय पुतळ्यावाने उभ्या आहेसा? आता खरं तर हे सगळं कृष्णाने ना मुद्दाम जाणून बुजून केलेलं असतं, कारण तिला तर माहिती आहे की बाळजाबाईंना तिचं औक्षण वगैरे करण्यात काहीही रस नाही आहे. पण आता दुष्यंत समोर असल्यामुळे बाळजाबाई नाहीसुद्धा बोलू शकत नाही हे सुद्धा कृष्णाला माहिती आहे. त्याबरोबर कृष्णाला लगेचच दुष्यंत म्हणतो, हो यार कृष्णा, अगदी बरोबर बोललीस तू. आईने सुद्धा तुला खूप मिस केलेलं असणार, तुला आणि मलासुद्धा. हो नाही, बरं ते सगळं सोड, जाऊ दे, आता आपण ते सगळं घरात बसून नंतर बोलूच. आई, अगं खरोखर कृष्णा म्हणाली ते बरोबर आहे की आता एवढ्या दिवसानंतर पुन्हा ती माप ओलांडून घरात येणार म्हटल्यावर मला तरी वाटतं की तू आता तिला पुन्हा एकदा औक्षण करून जसं ह्या आधी घरात घेतलं होतंस ना तसंच घरात घ्यायला पाहिजेस. कर ना पटकन आमच्या स्वागताची तयारी. आज पुन्हा एकदा दुष्यंत रांगडे पाटील आणि कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील यांचा रांगडे पाटलांच्या घरात गृहप्रवेश होणार. गेल्या वेळी जो गृहप्रवेश झाला होता तो जबाबदाऱ्यांसाठी झाला होता, पण यावेळी जो गृहप्रवेश होईल तो नाती जपण्यासाठी, आयुष्यभराची साथ देण्यासाठी, 7 जन्मांची वचनं पाळण्यासाठी होईल. हो ना कृष्णा? त्यावर कृष्णा होकारार्थी मान डोलावते. त्यावर दुष्यंत लगेचच म्हणतो, आई, अगं काय गं, अजून तू अशी इथेच का उभी आहेस? तुला कृष्णाचं आणि माझं स्वागत करायचं आहे ना, जा ना पटकन, ये ना, तबक घेऊन ये. आणि काय असतं कृष्णा, माप ना, माप घेऊन ये, जा आई पटकन. त्याबरोबर मग मात्र आता इकडे बाळजाबाईंचा नाईलाज होतो आणि आता बाळजाबाई लगेचच म्हणतात, अरे होय रे दुष्यंता, जातच होतो, हे काय अशी जातो आणि घेऊन येतो. शेवटी एवढ्या दिवसानं माझा लेक आणि सून घराकडे आल्यात म्हणल्यावर म्या त्यांचं औक्षण नाही करणार, तू दुसरं कोण करणार? एवढं बोलून मग बाळजाबाई या आता दुष्यंत आणि कृष्णाला ओवाळायला पुढे आलेले असतात. आणि मग आता त्या ओवाळताना म्हणत असतात की दुष्यंत आणि कृष्णा, तुम्ही दोघंजणं घरला आलासा हे बघून मला खरंच बरं वाटायले. दुष्यंता, अरे म्या तुला एवढे दिवस समजवत होतो पण तू माझं ऐकलं नाहीस, पण आज शेवटी तू घरला आलासच. त्यावर दुष्यंत म्हणतो, आई, मी म्हटलं होतं ना की मी कृष्णाला घेतल्याशिवाय पुन्हा आपल्या घराचा उंबरठा ओलांडणार नाही म्हणून. बघ, शेवटी मी माझा बोललेला शब्द खरं केला. कृष्णाला घेऊनच मी घरात आलो आणि तसंही तूच तर मला आशीर्वाद दिला होतास ना यशस्वी भव म्हणून, मग तुझा आशीर्वाद थोडीच मी असा रिकामा जाऊ दिला असता. तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णाने
पूजाला चांगली अद्दल घडवल्यामुळे पूजा आता स्वतःच्या घरी परत आलेली असते. आणि आता इकडे आल्यानंतर पूजाचा संतापही होत असतो आणि पूजाला रागही येत असतो आणि पूजाला रडूही येत असतो. पूजा आता रडत असते आणि म्हणत असते की ती कृष्णा खूपच जास्त अतिशहाणी निघाली गाई. बघितलंस ना, तिने मला डीच्या आयुष्यातून किती चटकन बाजूला करून टाकलं ते, आणि कशी माझी जागा बळकावली ते. आई, ती कृष्णा ना स्वतःला खूप शहाणी समजते, पण ती ही गोष्ट विसरली की तिने ह्या पूजाबरोबर पंगा घेतला. आई, अगं मी काय नाही केलं. वेडी असण्याचं नाटक केलं. त्या रांगडे पाटलांच्या घरात कुठल्याही कोपऱ्यात पडून राहिले काही डीसाठी त्याच्या त्या खडूस आईचं ऐकून घेतलं. प्रत्येक वेळी तिची मनमानी सहन केली. तिने तुझ्या तोंडाला काळं फासलं तरीसुद्धा मी शांत राहिले. का तर मला डीला मिळवायचं होतं. पण आता बघतेस ना तू आई, सगळं माझ्या हातातून निसटत चाललंय गं. मला ना आता कळत नाही आहे मी नेमकं करू तर करू काय. आई, काहीही झालं ना तरी मला माझ्या हातातून डीला जाऊ द्यायचं नव्हतं, पण शेवटी सगळं माझ्या मनाविरुद्ध घडलं. आणि आता बघ ना, शेवटी कृष्णाच त्या रांगडे पाटलांच्या घरात पुन्हा एकदा सून म्हणून गेली. आई, ती भिकारडी कृष्णा नेहमी का गं माझ्या नशिबाला नशीब घासून येते? नेहमी असं का घडतं? का ती कृष्णा माझ्या सुखामध्ये आडवी येते? का घडतं असं? देवाला माझं सुख बघवत नाही का गाई? का नेहमी देव माझ्या आयुष्यातच त्या कृष्णासारख्या अवदशीला लिहितो? का शनीसारखी नेहमी कृष्णा माझ्या सुखाच्या आड येते? आधी तिने माझ्यापासून माझे वडील हिसकावून घेतले आणि आता माझ्यापासून ती माझं सगळं सुख हिसकावू पाहते. नाही गाई, नाही. काहीही झालं तरी मला हे सगळं नाही चालणार. त्या कृष्णाने माझं सुख हिसकावून घेताना मी नाही बघू शकत. तिच्यामुळे मला एवढी वर्ष माझ्या घरापासून माझ्या गावापासून दूर राहावं लागलं होतं. आणि आता कुठे जाऊन मी एवढ्या चांगल्या श्रीमंत मुलाला गटवलं होतं तर कृष्णाने तो सुद्धा माझ्याकडनं हिसकावून घेतला. सावित्री पूजाला म्हणते, पूजे, ए पूजे, अगं मला समज मान्य आहे पुरी, पण आता ही येळ रडत बसण्याची नाही बघ. डोळे पुस पूजे, डोळे पुस. अगं ती भिकारडी मेली अवदसा पनवती कृष्णा तुझ्या 5वीलाच पुजलेली आहे. ती आपल्या राशीला लागल्या असंच मला वाटतं. हे समज का नाही तुझ्या त्या बामुळं झालंय. कुठं गेला आणि त्या कृष्णीला घरला घेऊन आला का नाही मला कळत नाही. काय तर म्हणत तिनं तुझा जीव वाचवला म्हणून त्यानं तिला घरला आणली. जीव वाचवला म्हणून आभार मानले होते ना, मग घरी आणायची काय गरज होती त्या कृष्णाला, असं आता पूजा म्हणते. पूजा म्हणत असते, जीव वाचवला त्यासाठी तिला काहीतरी चॉकलेट वगैरे घेऊन द्यायची होती. त्या भिकारडीची जबाबदारी घ्यायची काय गरज होती बाबांना? खरं तर बाबांनी जर तिला घरी आणलं नसतं ना तर हे सगळं घडलं नसतं. आज जे काही घडतंय ना त्याला बाबाच जबाबदार आहेत असं पूजा म्हणू लागते. तर दुसऱ्या बाजूला आता दुष्यंत आणि कृष्णाचा गृहप्रवेश वगैरे झालेला असतो. कृष्णा आणि दुष्यंत त्यांच्या बेडरूममध्ये आलेले असतात. रूममध्ये आल्यानंतर आता कृष्णा खूप खुश होते, कारण ती जाताना जशी खोली होती ती आल्यावरसुद्धा अगदी तशीच खोली असते. कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, अहो म्या जाताना जशी खोली होती, दुष्यंत म्हणतो तशीच तू आल्यावरसुद्धा आहे ना? त्यावर कृष्णा म्हणते, अहो हो, पण मग तुम्ही तुमच्या हिशोबाने वस्तू का हलवल्या का नाही? त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुझा आणि माझा हिशोब एकच तर आहे. आपल्या दोघांमध्ये वेगळं असं काही नाही आहे. आणि मी ठरवलं होतं की जोवर तू या घरात परत येणार नाहीस ना तोवर या घरातल्या कुठल्याही वस्तूला किंवा या खोलीतल्या कुठल्याही वस्तूला मी माझ्या पद्धतीने नाही हलवणार, कारण हे सगळं तू तुझ्या हातांनी सेट केले आहेस ना म्हणून. बरं कृष्णा, आता एक बोलू का? कृष्णा म्हणते, बोला की, परवानगी कसली मागताय? दुष्यंत म्हणतो, आता सुनेचं कर्तव्य पार पाडून झालं, वहिनीचं कर्तव्य पार पाडून झालं, बहिणीचं कर्तव्य पार पाडून झालं, लेकीचं कर्तव्य पार पाडून झालं, आता बायकोचं कर्तव्य पार पाडायचं काय म्हणतेस? आता झालं की आपल्या दोघांमधलं सगळं सॉल्व झालं आहे. मला वाटतं आता आपण नवरा बायको म्हणून पुढच्या प्रवासाला सुरुवात करायला हवी. पुढचा टप्पा आता आपण पण आपल्या नात्यानं पण गाठला पाहिजे. काय फक्त नावापुरतं नाही तर प्रत्येक बाजूंनी आपण नवरा बायको व्हायला हवं की नाही? तुला कळायलं ना मला काय म्हणायचं आहे ते? कृष्णा म्हणते, नाही मला नाही समजत आहे तुम्हासनी काय म्हणायचं आहे ते, आणि तुम्ही का नाही आता उगा काय पण बोलू बी नका. जावं बरं दुष्यंत सरकार तिकडं, उगाच्या उगा माझा टाईम वाया घालवू नकासा. हे बघा मला घरला खाली जाऊन लई कामं आहेत, सरका बरं बाजूला, मला जाऊ द्या, माझी कामं करायची आहेत. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अरे याला काय अर्थ आहे? कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार बाजूला व्हा. त्यावेळी दुष्यंत कृष्णाचा पदर खेचतो आणि कृष्णाला स्वतःच्या मिठीत ओढून घेतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा आता खूप झाली कामं, खूप झाला बाजार, आता फक्त तू, मी, आपली खोली आणि खोलीचं बंददार, बास. या गोष्टींच्यामध्ये जर कोणीही आलं ना तरीही मला नाही चालणार, समजलं ना? त्यामुळे आता जेवढं झालं तेवढं बास. कृष्णा, आता मला तुझ्याबरोबर बायको म्हणून माझा वेळ घालवायचा आहे आणि आता हा वेळ
फक्त आपला आहे, आपला दोघांचा. प्रायव्हसी नावाची जी गोष्ट असते की नाही ती मला माझ्या बायकोबरोबर हवी आहे. समजलं? मी एक काम करू का? हॉटेलवर कसं डू नॉट डिस्टर्ब असं बोर्ड लावतात तसं लावू का? कृष्णा म्हणते म्हणजे. त्यावर मग दुष्यंत म्हणतो जेव्हा कपल हनीमूनला जातात ना तेव्हा ते तसा बोर्ड बाहेर लावायला सांगतात. डू नॉट डिस्टर्ब म्हणजे इथे कोणीही येऊ नका, आम्हालाच त्रास देऊ नका. तसं मी लिहू का? त्यावर पुढे दुष्यंत विचारतो कळतं आहे ना मला नेमकं काय म्हणायचं आहे ते. आणि मग दुष्यंत आणि कृष्णा एकत्र येतात, जवळ येतात. तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णा आणि दुष्यंत घरी परत आल्याचा आढळरावांना तर खूपच जास्त आनंद झालेला असतो. आढळराव देवी आईच्या दारात येतात आणि आता त्यांनी येतानाच 1/2 किलो पेढे आणलेले असतात. पेढे देवी आईच्या चरणावर अर्पण करून ते म्हणतात आई ह्यो नैवेद्य तुझ्यासाठी आणि गावात तर मी आज पेढे वाटणारच आहे. प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाला आज पेढा गावाय पाहिजे. आज लई सुखाचा क्षण आहे बघ. आज रांगडे पाटलांच्या घरची लक्ष्मी पुण्यांदा रांगडे पाटलांच्या घरात आली. तर हे सगळं बघून बाळजाबाईंना मात्र आढळरावांचा खूपच जास्त राग येत असतो. बाळजाबाईंना वाटत असतं की काय करायल्यात हे आढळराव, काय गरज आहे ह्यासनी हे समज करायची. तर दुसऱ्या बाजूला आता जयकांत मात्र खूपच जास्त अपसेट झालेला असतो, नाराज झालेला असतो. कारण जयकांतला तर पूजा आवडायला लागलेली असते. जयकांतचं मन पूजावर आलेलं असतं. पण आता कृष्णा घरात आल्यामुळं कृष्णाने पूजालाच रांगडे पाटलांच्या घरातनं बाहेर काढलं. जयकांत विचार करतो शिट अजून थोडे दिवस जर तो दुष्यंत आणि ती कृष्णा त्यांच्या त्या भिकारड्या घरी राहिल्या असते का नाही तर पूजाला स्वतःची बनवून घ्यायला मला फार जास्त वेळ लागला नसता. पण आता काय करू? आता मी पूजाला माझी कशी करू? काहीही झालं तरी म्या पूजाला माझी केल्या बिगर गप बसणार नाही म्हणजे नाही. त्यासाठी मला काही बी करावं लागलं तरी बी माझी तयारी आहे. म्या पूजाच्या घरला जाईन, तिथं तिला मनवीन, तिला सांगीन, तिला समजवीन आणि माझी बनवीनच. आणि तसं बी आता त्या कृष्णानं त्या पूजीला सांगितलं आहे दुष्यंतकडं नजर वर करून बी बघायचं नाही म्हणल्यावर आता त्या पूजाकडं माझ्याशी लगीन करण्यावाचून दुसरा कुठला बी पर्याय नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला बाळजाबाई या मनातल्या मनात विचार करत असतात कृष्णाने त्यांना दिलेल्या चॅलेंजचा. त्यांना भीती वाटत असते. त्या विचार करतात की आज पावतर खरोखर हे गाव त्या कृष्णाच्या बाजूने बरोबर उभं राहिलेलं आहे. आणि आता जर त्या कृष्णानं पुन्हा एकदा राजकारणात उतरायचं ठरवलं तर समधी लोक तिचीच साथ देणार आणि मग मी हारणार. नाही काय बी झालं तरी असं होता कामा नये. मला काय बी करून जिंकायलाच हवं. जर म्या नाही जिंकलो तर काहीच उपयोग होणार नाही. मला साम दाम दंडभेद काय बी वापरावं लागलं का नाही तरी चालेल, पण म्या जिंकणार म्हणजे जिंकणारच. आता इकडे कृष्णाने तर बाळजाबाईंना चॅलेंज देऊन बाळजाबाईंच्या दिवसाची रात्रीची झोपच हराम केलेली असते. आता बाळजाबाईंना अन्नपाणीसुद्धा गोड लागणं बंद झालेलं असतं. त्यांना फक्त दिवस रात्र राजकारण एवढंच दिसू लागतं. आणि कृष्णा दुष्यंत मात्र तिकडे चांगला सुखाने संसार करत असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. हळद रुसली कुंकू हसले मालिका तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.